नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्ध आणि विशाखा यांची कथा. वैशाली नगरीत एक विशाखा नावाची कन्या जन्मली. ती अतिशय बुद्धिमान, दयाळू आणि करुणामयी होती. लहान वयातच तिला धर्म, दानधर्म आणि सत्य याची आवड होती. तिच्या घरात संपत्ती प्रचंड होती, पण ती नेहमी गरिबांना मदत करी. पुढे ती बुद्धांची महान शिष्या झाली. तिचं नाव बौद्ध इतिहासात अमर झालं. तर पाहूया आपण लहानपणीची करुणामय विशाखा. विशाखा लहान असताना खेळताना गरीब मुलांना अन्न वाटायची. एकदा तिने बघितलं की काही मुलं उपाशी आहेत. तिने स्वतःचं अन्न त्यांना दिलं. तिचे आईवडील चकित झाले, पण त्यांनी तिच्या दानशूर वृत्तीला प्रोत्साहन दिलं. तिथूनच तिच्या जीवनाची दिशा निश्चित झाली. एका प्रसंगी बुद्धाच्या प्रवचनाचा आवाज तिच्या कानावर आला. ती लहान होती, पण तिचं मन खूप आकर्षित झालं. तिने विचारलं, मृत्यू, दुःख, दुःखातून मुक्ती म्हणजे काय? मोठ्यांनी सांगितलं, तू मोठी झाल्यावर तुला बुद्धांचे उपदेश समजतील. त्या दिवसापासून विशाखा बुद्धांना भेटण्याची इच्छा बाळगू लागली. विशाखाचा विवाह आणि सासरी तिचे जीवन कसे होते हे पाहूया. मोठी झाल्यावर विशाखाचं लग्न श्रीमंत व्यापारी मिगार सेठ याच्या मुलाशी झालं. मिगार सेठ वैष्णव होता, बुद्धांचा विरोधक होता, पण विशाखा खूप बुद्धिमान होती. लग्नानंतर ती सासरी गेली. तिथे एकदा घडलेली घटना. मिगार सेठ एका भिक्षूला घरातून हाकलून देत होता. विशाखा म्हणाली, सासऱ्यांनो, धर्माला घराबाहेर काढणं हे योग्य नाही. यामुळे मिगार सेठ संतापला, पण नंतर हळूहळू त्याला विशाखेच्या विचाराचा परिणाम झाला. एकदा विशाखाने आग्रह केला आणि मिगार सेठला बुद्धांच्या प्रवचनाला नेलं. बुद्धांनी त्या दिवशी अनित्य, दुःख आणि निर्वाण यावर भाषण केलं. मिगार सेठ खूप प्रभावित झाला. त्याने बुद्धांना प्रणाम केला आणि शरण आला. बुद्धांनी विशाखेचं कौतुक केलं. स्त्रियांमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस. धर्मप्रचारासाठी तू मोठं कार्य करशील. विशाखानंतर बुद्धाची प्रमुख उपासिका बनली. तिने भिक्षूंना, गरिबांना, आजारींना सतत मदत केली. तिच्याकडे संपत्ती खूप होती, पण ती कधी स्वतःसाठी नव्हे तर धर्मकार्यासाठी वापरत असे. तिचं एक कार्य विशेष प्रसिद्ध. तिने मिगार मातू प्रसाद नावाचं विहार बांधून दिलं. या विहारात शेकडो भिक्षू राहत असत. धर्मप्रचार होत असे. विशाखेच्या जीवनातही दुःख आलं. तिची काही मुलं, काही नातवंड लहान वयात मरण पावली. ती खूप रडली. बुद्धांनी तिला समजावलं, विशाखे, दुःख ही सर्वत्र आहे. मृत्यू हा अपरिहार्य आहे. तू याला स्वीकारायला शिक. दान आणि करुणा हाच तुझा मार्ग आहे. विशाखेने हे सत्य मनापासून स्वीकारलं. विशाखा दीर्घायुषी झाली. आयुष्याच्या अखेरीस ती म्हणाली, मी बुद्धांच्या धम्मात जगले, सेवा केली, दान केलं, यापेक्षा मोठं पुण्य नाही. बुद्धांनी तिचं कौतुक करत सांगितलं, विशाखा, तू स्त्रियांसाठी आदर्श आहेस. धर्मकार्याने आयुष्य अर्थपूर्ण होतं. दानधर्म हा सर्वोच्च आहे. संपत्तीचं खरे मूल्य ते समाजकार्यासाठी वापरलं तर आहे. स्त्रियांना धर्मकार्यात महत्त्व. विशाखेने दाखवून दिलं की स्त्रिया समाजात बदल घडवू शकतात. अनित्यतेचा बोध. प्रियजन गमावले तरी सत्य स्वीकारल्याने शांती मिळते. धर्मकार्याने अमरत्व. बुद्धांनी विशाखेला सर्वश्रेष्ठ उपासिका म्हणून गौरवलं. तर आपण पाहिले गौतम बुद्ध आणि विशाखाची कथा. आणि विशाखाला दुसऱ्या नावाने मिगार माता म्हणूनही ओळखतात. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.